मग रामकृष्ण हरी. नागलीचे पापड चालू आहे आज. पाहुणे बोलवले नागलीचे पापडे करायला. हे बघा एवढे पाहुणे आले नागलीचे पापडे करायला. आता यांना एवढं मोठं टेबल आहे हा उचलायला लावायचं आहे. इकडं आली सावली, इकडं आली आता सावली. आता यांना उचलायला लावते. चला उन्हात घेऊन चालवलं बाई. असे पाहुणे पाहिजे, कामाई करू लागले पाहिजे, बोजे वाहू लागले पाहिजे. पाहत सकाळच्या पाहुणे एका ठिकाणी बसून ठेवल्या होत्या, आता त्यांची 5 पावली करून आणली येईनीची. बस बस बस. हे बघा हे बघ मस्त वाळ आहे तिकडे बी. तिकडं सावली आली ती ना हो, तंगडं खालवर झालं त्याचं. ओढून घ्या तुमच्या बाजूने, वडा ना इकडून, वडा इकडे. हां वडा इकडे. हां बस. हे बघा मस्त अशा नागलीचे पापड केले. आता 3 वाजता खिशी घेतली ती, झाले करायचे आता. मस्त पाहुण्या पण आल्या करू लागायला, मस्त बनवल्या. नाही मागूनचे चांगले झाले आहोत, थोडेसे सरकले मस्त, आधी लक्षात नाही आले. मस्त एकदम कलर बिलर लय भारी आला बरं का. आज एवढं खास ऊन नव्हतं तरी लय कलर आला पापडायला. मस्त आलं. तर या पाहुणे आहे ना माझ्या नंदा आहे. हे पाहुणे माझ्या नंदा आहे, त्यांना म्हटलं या मला पापड करू लागा. त्यांच्याकडून मस्त उडदाचे पापड करून घ्यायचे. आता काही काल केले होते मी, आज पण करून घ्यायचे. आता नागलीचे झाले, आता उडदाचे करायला बिलगायचे थोडे राहिले. आता उडदाचे काल आम्ही दोघींनी केले होते काही. मस्त असे पाहुणे एकूण कामं करून घ्यायचे. काय करणार आहे मग आता, एकटी कवर रखडल. आपण बी पाहुण्यांना काहीतरी मदत करायची, त्या करतील आपल्याला. ए माऊ चाल चाल तिकडे चाल, नको हाय ते. मस्त असे नागलीचे पापड बनवले.